नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की जागतिकीकरणाचे सकारात्मक परिणाम काय होते ते बघितले की 5 परिणाम होते. तसेच जागतिकीकरणाचे आता आपण नकारात्मक परिणाम बघणार आहोत. जसे चांगले परिणाम जागतिकीकरणाचे झाले तसेच वाईट परिणाम सुद्धा जागतिकीकरणाचे काहीतरी झालेले आहेत. तर अनेक झाले, त्यापैकी मुख्य जे 5 परिणाम झाले नकारात्मक परिणाम ते आपण बघणार आहोत. ते इथे दिलेले आहेत. एक, विकसनशील देशांना बाधक झालेलं आहे जागतिकीकरण. ते लक्षात घ्यायचं. बाधक म्हणजे काय, थोडंसं त्रासाचं झालेलं आहे किंवा त्याचा त्यांना फायदा उठवता आला नाही. दुसरं झालेलं आहे बेरोजगारीमध्ये वाढ. आता एक लक्षात घ्या, मी सकारात्मक परिणामामध्ये मी सांगितलेलं होतं की नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतात, पण त्याचबरोबर त्याचा आणखी एक उलट परिणाम नकारात्मक झाला, तो म्हणजे बेरोजगारीमध्ये वाढ झाली. आता तुम्ही म्हणाल की सकारात्मक परिणामात झालेला आहे नोकरीच्या संधीमध्ये वाढ आणि आता नकारात्मक मध्ये बरोबर बेरोजगारीत वाढ कशी झाली, तर ते आपण बघणार आहोत. तिसरा परिणाम जो आहे तो बहुराष्ट्रीय कंपन्यांची मक्तेदारी वाढलेली आपल्याला दिसून येते. कुठं, जागतिकीकरणामध्ये. चौथा परिणाम जो आहे तो झाला सगळ्यात वाईट परिणाम जो आपण म्हणतो तो म्हणजे गरिबांचं जगणं कठीण झालेलं आहे या जागतिकीकरणाच्या प्रवाहामध्ये. आणि 5वा परिणाम, जीवघेणी व्यापारी स्पर्धा वाढलेली आपल्याला दिसून येते. आता या 5 परिणामांचे म्हणजेच नकारात्मक परिणामांचे आपण एक सविस्तर स्पष्टीकरण पाहू. नकारात्मक परिणाम पहिला झाला विकसनशील देशांना बाधक. म्हणजे काय, विकसनशील देशांना जागतिकीकरण हे बाधक ठरलं किंवा त्यांच्यासाठी ते त्रासाचं ठरलं. आता हे विकसनशील देशांना बाधक ठरलं तर अविकसित देशांना आपोआपच ते बाधक ठरलं. पण अविकसित देशांच्या पेक्षा आपण आता विकसनशील देशांच्या बाबतीत बघू. काय झालेलं आहे तर विकसनशील देश जे आहेत, कुठले विकसनशील देश, भारत, श्रीलंका, नेपाळ किंवा ब्राझील, अर्जेंटिना, परत इंडोनेशिया, मलेशिया यासारखे जे देश आहेत हे विकसनशील देश आपण यांना म्हणू शकतो. हे विकसनशील देश हे आर्थिकदृष्ट्या खुल्या बाजाराचा फायदा उठवण्याच्या मनस्थितीत म्हणण्यापेक्षा आर्थिक परिस्थितीमध्ये नसतात. हा मुद्दा महत्वाचा आहे. त्यामुळे काय होतंय की त्यांना होणारा जो फायदा आहे हा खूपच कमी फायदा आहे आणि वाढत्या व्यापाराचा जास्तीत जास्त फायदा जो होतो तो कोणाला होतो किंवा कोणाला झालेला आपल्याला दिसून येतो, तर तो दिसून येतो विकसित देशांना झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे काय, इथं लक्षात घ्यायचं की जागतिक व्यापाराचे बहुतांश नियम जे आहेत हे कुणी तयार केलेले आहेत, हेच केलेले आहेत हे विकसित आणि हे जे बडी राष्ट्र किंवा श्रीमंत देश आहेत त्यांनी याचे नियम तयार केलेले आहेत. आणि हे नियम जे आहेत हे त्यांना फायदेशीर असणारेच असणार त्यांनी नियम तयार केलेले आहेत. त्यामुळं विकसनशील देशांना जागतिकीकरण जे आहे ते बाधक ठरलं, लक्षात घ्या. कारण काय, मोठी गुंतवणूक करायची म्हणली तर तशा मोठ्या कंपन्या या विकसनशील देशांच्या मध्ये नाहीच किंवा नव्हत्या. त्या कुठं होत्या, इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, रशिया यासारख्या विकसित देशांच्या मध्ये त्या मोठमोठ्या कंपन्या आहेत ज्या हजारो कोटींची गुंतवणूक दुसऱ्या देशामध्ये करतील. भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, आफ्रिका खंडातली अनेक राष्ट्र असतील, ब्राझील असेल, अर्जेंटिना सारखी विकसनशील राष्ट्र आहेत, यांच्या देशांच्या मध्ये किंवा या देशांच्या मध्ये इतक्या मोठ्या ताकदीची किंवा मोठी सधन आर्थिक परिस्थिती असणाऱ्या कंपन्या या नाहीये. यामुळे झालं असं की विकसनशील देश बाजार सगळा खुला झाला, कोणीही कुठल्याही देशात जाऊ लागलं, कुठंही व्यापार करू लागलं. म्हणजे व्यापाराची जी बंधनं जी होती 1991 पूर्वी ती सगळी बंधनं नष्ट झाली किंवा बंधनं सैल झालीत आणि कोणीही कुठल्याही देशामध्ये जाऊन व्यापार करू लागला. पण त्याचा फायदा हा श्रीमंत आणि विकसित देशांनाच झालेला दिसून येतो. आता तुम्हाला एक उदाहरण आपण घेऊ. आता मोबाईलचंच उदाहरण घ्या. आज भारतीय कंपनीचा कुठला मोबाईल बाजार भारतीय बाजारात आपल्याला पाहायला मिळतो का? फार कमी आहे किंवा अगदी नसल्यातच जमा आहे, अगदी नगण्य. किंवा एक भारतीय कंपनीचा मोबाईल बाजारात तसा नाहीच आहे. आज आपल्याला कुठल्या कंपनीचे मोबाईल बाजारात बघायला मिळतात? अमेरिकन बनावटीचा आयफोन बघायला मिळतो, तैवानच्या बनावटीचा ॲसुसचा फोन बघायला मिळतो,
आणि आता चायनाच्या मार्केट चायनीज कंपन्यांनी तर पूर्णपणे मार्केट कॅप्चर केलेलं आहे. ओप्पो असेल, विवो असेल, वन प्लस असेल, रेडमी असेल, यासारख्या मोबाईल कंपन्या ह्या बाजारामध्ये आलेल्या आहेत आणि त्यांनी आपलं उत्पादन विकसनशील देशांमध्ये विकायला सुरुवात केलेली आहे. आणि विकसनशील देशांच्याकडे तुलनेनं ते तंत्रज्ञान नव्हतं. म्हणजे काय, सगळ्यात जास्त फायदा कुणाला झाला तर विकसित देशांना झाला आणि विकसनशील देशांना याचा तसा बघितला तर तोटाच झालेला आहे. कारण ज्या वेळेला परदेशी कंपन्या देशामध्ये, कुठल्याही देशामध्ये आल्या, परदेशी कंपन्या आपल्या देशात असेल किंवा इतर देशांच्या मध्ये आल्या, ते देशी रोजगारांना, त्यांनी जे तिथले स्वदेशी रोजगार जे होते त्या रोजगारांना ते मारक ठरलेलं आहे. आणि दुसरं महत्वाचं याच्यात काय केलेलं आहे की जागतिक व्यापार संघटनेचे जे नियम आहेत ते सगळे जागतिक व्यापार संघटना स्थापन केली विकसित देशांनी, विकसित आणि श्रीमंत देशांनी. त्यांना व्यापार सगळ्या जगभर करायचा होता म्हणून त्यांनी काही नियम तयार केले आणि हे जे नियम होते ते विकसित राष्ट्रांनाच फायदेशीर ठरले. अविकसित देशांना आणि विकसनशील राष्ट्रांना याचा काही फायदा झाला नाही. कारण नियम त्यांनी त्यांच्या फायद्याचे आधीच ठरवलेले होते की आपल्याला अशा पद्धतीने राहायचं, मग त्यांच्या फायद्याचे नियम बनवले. परिणामी विकसनशील देशांना जागतिकीकरण हे बाधक ठरलेलं दिसून येतं. कारण अनेक विकसनशील देशांच्या मधल्या अनेक कंपन्या या जागतिकीकरणाच्या प्रवाहामध्ये नष्ट झालेल्या किंवा नुकसानीत गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. समजलं? दुसरा मुद्दा जो आहे तो बेरोजगारीमध्ये वाढ झालेली आहे. आता बेरोजगारीमध्ये कशा पद्धतीने वाढ झाली, आता यापूर्वी मी म्हटलं होतं की जागतिकीकरणामध्ये नोकरीची नवीन संधी उपलब्ध होते, परंतु जागतिकीकरणाचा परिणाम म्हणून विकसित आणि विकसनशील अशा दोन्ही प्रकारच्या देशांच्या मध्ये बेरोजगारीचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसून येतं. आता कसं वाढलेलं दिसून येतं, कारण कुठलीही कंपनी, मोठी कंपनी ज्या वेळेला विकसित देशातून अविकसित देशाकडे किंवा विकसनशील देशामध्ये ज्या वेळेला जाते त्यावेळेला तेथे ती का जाते, कारण त्या विकसनशील देशांमध्ये स्वस्त कामगार म्हणजे कमी रोजगारात कामगार त्यांना उपलब्ध होतात. मग याचा परिणाम असा होतो की विकसित देशामध्ये बेरोजगारी वाढते. कारण विकसित देशातले कारखाने जर विकसनशील देशामध्ये जर गेले तर विकसित देशामध्ये बेरोजगारी वाढते. कारण कारखाना आला तर कारखान्यासोबत तिथले सगळेच्या सगळे कामगार. आता एक लक्षात घ्या, अमेरिकेमधला एखादा कारखाना जर भारतामध्ये सुरू झाला किंवा एक 4 फॅक्टरीज असतील किंवा 4 कंपन्या असतील, त्यांनी जर भारतामध्ये इतर व्यापार सुरू केला तर ते सगळेच्या सगळे त्यांचे कामगार भारतामध्ये येऊन नोकरी करणार नाहीत, तर फक्त कंपनी येणार. लक्षात येतंय? मग त्यामुळे होतं काय की तिथल्या अमेरिकेमध्ये असेल किंवा तिथल्या विकसित देशामध्ये बेरोजगारी वाढते. दुसरा परिणाम त्याचं कसं होतं की विकसनशील राष्ट्रांच्या मध्ये यांत्रिकीकरणामुळे काय होतं, कामगारांची संख्या कमी झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे त्याच्या जागतिकीकरणामध्ये त्या ज्या मोठमोठ्या कंपन्या येतात त्या कंपन्या काय सगळ्याच गोष्टी कामगारांच्याकडून करून घेतात असं नाही, ते यांत्रिकीकरणावर त्यांचा भर आहे जेणेकरून कमीत कमी कामगार लागतील. याचा परिणाम असा होतो की विकसित आणि विकसनशील अशा दोन्ही प्रकारच्या देशांच्या मध्ये बेरोजगारी वाढलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे सुरुवातीला समजा जर एखादी मोठी कंपनी विकसित देशातून अविकसित देशाकडे गेली किंवा विकसनशील राष्ट्रामध्ये जर ती गेली तर पहिल्या टप्प्यात विकसित राष्ट्रामध्ये बेरोजगारी निर्माण होते. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं, विकसनशील देशामध्ये रोजगार निर्मिती तर होते, पण ज्या वेळेला यांत्रिकीकरण वाढवलं जातं किंवा यंत्राचा वापर वाढवला जातो त्यावेळेला विकसनशील राष्ट्रामध्ये सुद्धा बेरोजगारीचं प्रमाण हे वाढतं. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये विकसित देशात बेरोजगारी निर्माण होते आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये विकसनशील देशामध्ये बेरोजगारीमध्ये वाढ झालेली दिसून येते. हा जागतिकीकरणाचा दुसरा नकारात्मक परिणाम. तिसरा परिणाम बहुराष्ट्रीय कंपन्यांची मक्तेदारी दिसलेली आपल्याला इथं दिसून येते. आता बहुराष्ट्रीय कंपन्यांची मक्तेदारी कशी निर्माण होते तर बहुराष्ट्रीय कंपन्या या ज्या असतात ह्या प्रचंड प्रभावी असतात. लक्षात घ्या, शेतकऱ्यांच्याकडून कमी किमतीने किंवा माफक किमतीने शेतजमिनी विकत घेतात
नैसर्गिक साधन संपत्तीचं ते शोषण करतात आणि एवढं सगळं करत असताना बाजारात टिकण्यासाठी किंवा व्यापारी स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी पैशाच्या जोरावर एखाद्या देशाच्या अंतर्गत धोरणात आणि परराष्ट्र धोरणात सुद्धा ते बदल घडवू शकतात. म्हणजे तिथं बदल घडवण्याचा प्रभाव ते टाकतात. कारण एक लक्षात घ्या, आर्थिक क्षेत्रामध्ये जर तुम्हाला दबदबा कायम राखायचा असेल तर राजकीय क्षेत्रामध्ये तुमचा प्रभाव असणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या देशाचं राजकारण म्हणण्याचे एखाद्या देशाची राजकीय शक्ती किंवा पॉलिटिकल म्हणजे ते सरकार जर एखाद्या कंपनीला सपोर्ट करत असेल तरच ती कंपनी बाजारामध्ये टिकू शकते. जर त्या देशाचं सरकार त्या कंपनीच्या विरोधात गेलं तर ती कंपनी त्या देशामध्ये व्यापार करू शकत नाही. म्हणून एखाद्या देशात एखाद्या कंपनीला आपला व्यापार चांगल्या पद्धतीने आणि दीर्घकाळ जर चालवायचा असेल तर तिथल्या सरकारला त्यांना खुश ठेवावं लागतं किंवा त्यांच्या कलानं घ्यावं लागतं. मग म्हणून काय करतात, त्यांना स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी ते पैशाच्या जोरावर त्या देशातल्या राजकारणावर देखील प्रभाव टाकत असलेला आपल्याला दिसून येतात. मग यासाठी अनेक गोष्टी त्या करत असतात बहुराष्ट्रीय कंपन्या. म्हणजे एखाद्या देशात बाजारात टिकायचं झालं तर ते अंतर्गत आणि परराष्ट्र धोरणात सुद्धा तिथं कायद्यामध्ये वेळ प्रसंगी कायद्यामध्ये सुद्धा बदल करून ते घेतात. कोण? बहुराष्ट्रीय कंपन्या. म्हणून ह्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची एक प्रकारे बाजारामध्ये मक्तेदारीच आपल्याला झालेली दिसून येते. चौथा परिणाम जो झालेला तो अतिशय वाईट आणि आपल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर हा डायरेक्ट प्रभाव टाकणारा आहे. तो म्हणजे गरिबांचं जगणं कठीण झालेलं दिसून येतं या जागतिकीकरणामध्ये. काय झालं? जागतिकीकरणामध्ये सरकार स्वतः कोणताही उद्योगधंदा करत नाही. इथे लक्षात घ्यायचं, जागतिकीकरण हे मुळात खाजगीकरणाचीच सुरुवात आहे. त्यामुळं जागतिकीकरणात सरकार स्वतः कुठलाही रोजगार करत नाही. रोजगार म्हणण्यापेक्षा उद्योगधंदा करत नाही. त्यामुळं होतं काय की उद्योगाला पोषक वातावरण ते निर्माण करतं. स्वतः सरकार कुठल्याही उद्योगामध्ये डायरेक्ट गुंतवणूक करत नाही, पण उद्योगाला पोषक वातावरण निर्माण करतं. त्याच्यामुळं सर्व उद्योगधंद्यांचं आणि उद्योग जगताचं खाजगीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. यामुळं झालं काय, सरकारची अर्थव्यवस्थेवरची पकड ही सैल झाली. सरकारची अर्थव्यवस्थेवरची पकड सैल झाली आणि खाजगी उद्योगांची अर्थव्यवस्थेवरची पकड ही मजबूत झाली. परिणामी काय झालं, सरकारचं आर्थिक उत्पन्न घटलं. प्रचंड प्रमाणात सरकारचं आर्थिक उत्पन्न घटलं. कारण सरकार एखादा रोजगार करून किंवा सरकारनं एखादा उद्योग व्यापार सुरू करून त्यातून मिळणारा फायदा जो होता तो सगळा बंद झाला. त्याऐवजी फक्त कर टॅक्सच्या स्वरूपात सरकारला पैसा मिळू लागला. त्यामुळं डायरेक्ट मिळणारा फायदा किंवा डायरेक्ट मिळणारं प्रॉफिट हे बंद होत झालं आणि फक्त कर स्वरूपात पैसा सरकारला येऊ लागला आणि सरकारकडं उत्पन्न सगळं सरकारचं घटलं आणि सरकारकडेच पैसा म्हणावा तसा जमा होत नाही. मग यामुळे झालं काय, परिणाम असा झाला की शासन या शिक्षण सुविधा, आरोग्य सुविधा, शेती सुविधा यासारख्या ज्या कल्याणकारी योजना आजपासून 20-25 वर्ष पाठीमागं जे राबवत होतं तशा प्रकारे आता राबवणं सरकारला शक्य राहिलेलं नाही. का? कारण सरकारचं उत्पन्न घटलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा प्रत्यक्ष गरिबांच्या जगण्यावर झालेला दिसून येतो. आज तुम्ही बघितलं तर सरकारी दवाखान्यांची अवस्था बघू शकताय, सरकारी शाळांची अवस्था बघू शकताय आणि त्याच तुलनेनं खाजगी दवाखाने आणि खाजगी शाळांची परिस्थिती बघू शकताय. एखादा खाजगी दवाखाना बघा, त्या खाजगी दवाखान्यामध्ये ज्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत सरकारी दवाखान्यामध्ये त्या नसतात. आणि सरकारी जिल्हा परिषदेच्या शाळा बघा, महानगरपालिकेच्या शाळा बघा आणि तुलनेने खाजगी शाळा बघा, फरक तुम्हाला आपोआप दिसून येईल. म्हणजे गरिबांच्या जगण्यावर जागतिकीकरणामुळे खूप परिणाम झालाय. गरिबांचं जगणं हे प्रचंड अवघड झालेलं आहे. कारण सरकारकडे कल्याणकारी योजना आखण्यासाठी पैसाच आता म्हणावा तसा नाहीये. त्यामुळे सरकार गरिबांच्यासाठी कुठल्याही कल्याणकारी योजना आखू शकत नाही. हा सगळ्यात वाईट परिणाम जागतिकीकरणाचा झालेला आहे. आणि शेवटचा आणि पाचवा जो जागतिकीकरणावरचा परिणाम जो झालेला आहे तो म्हणजे कुठला, तर जीवघेणी व्यापारी स्पर्धा सुरू झालेली आपल्याला दिसून येते. जागतिकीकरणामध्ये खूप मोठी स्पर्धा, ही स्पर्धा
बाजारात टिकण्यासाठी आणि आपला नफा वाढवण्यासाठी आहे. महत्वाचं लक्षात घ्यायचं, कारण कुठलाही व्यापार जर करायचा म्हणला तर कोणी 4 दिवसासाठी, 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी व्यापार करत नाही, तर त्याला कायमस्वरूपी तो व्यापार करायचा असतो किंवा पिढ्यानपिढ्या तो व्यापार करायचा असतो. म्हणून यासाठी काय आहे, बाजारामध्ये आपण टिकलं पाहिजे, बाजारामध्ये स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये आपलं टिकलं पाहिजे आणि टिकून सुद्धा आपला नफा वाढला असं पाहिजे. यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्या आपलं उत्पादन हे कमी किमतीमध्ये विकण्यास सुरुवात करतात. लक्षात घ्या, सुरुवातीला प्रत्येक कंपनी असेल कमी किमतीमध्ये त्यांनी उत्पादन विकायला सुरुवात करतात आणि ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करतात. या स्पर्धेमुळे होतं काय, परिणाम ज्या देशी कंपन्या किंवा स्वदेशी कंपन्या ज्या आहेत त्या या व्यापारामध्ये टिकू शकत नाही. आता याचं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं म्हटलं तर सुरुवातीला ज्या वेळेला कोका कोला सारखी कोल्ड्रिंक किंवा शीतपेय बनवणारी कंपनी ज्या वेळेला भारतामध्ये आलेली होती त्यावेळेला त्यांनी भारतीय बाजारपेठेचा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की भारतीय बाजारामध्ये आधीच 2-3 प्रकारची शीतपेय आहेत जी सध्या खूप चालत आहेत आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं होतं ते म्हणजे थम्सअप नावाचं शीतपेय. मग त्या कोल्ड्रिंक कंपनी ही जी होती थम्सअप कंपनी, भारतीय कंपनी, त्यांनी व्यापार करून बघितला. थम्सअपच्या तुलनेत कोका कोलाचा खप हा अतिशय कमी होता. कोका कोला चाललं नाही, पण कोका कोला ही थम्सअप पेक्षा जवळपास 50 पट ही मोठी कंपनी होती. खूप प्रचंड आर्थिक पैसा म्हणजे आर्थिक पाठबळ असणारी किंवा प्रचंड पैसेवान कंपनी ही कोका कोला आहे. मग कोका कोलाने त्यावेळेला अतिशय आपल्या किमती कमी केल्या आणि कमी किमतीत द्यायला सुरुवात केली. अशा पद्धतीने त्यांनी थम्सअपचं मार्केट हळूहळू कॅप्चर करायला सुरुवात केली. परिणामी थम्सअपचा खप कमी झाला आणि जी भारतीय कंपनी होती हळूहळू त्या कंपनीला त्यांनी टेक ओव्हर केलं किंवा मार्केटमध्ये थम्सअप जे आहे ते कमी, त्याचा खप कमी झालेला आपल्याला दिसून येतो. अशाच पद्धतीने त्यांनी अनेक कंपन्या भारतामध्ये आल्या. मग वाहन क्षेत्रातल्या कंपन्या असतील, दुचाकीतल्या कंपन्या असतील, मोबाईलच्या कंपन्या असतील किंवा अनेक कुठल्याही कपड्याच्या बाबतीतल्या कंपन्या असतील, ह्या सगळ्या आपल्या भारतामध्ये आल्या आणि याच्यात जीवघेणी स्पर्धा ही सुरू झाली. आज तुम्ही बघितलं, साधा कपड्याच्या बाबतीत जर बघितलं तर खादीचा कपडा तयार करताना जो काही वेळ लागतो किंवा जे लागतं त्यामध्ये खादीचा कपडा आपल्याला महाग दिसतो, तुलनेनं फॉरेन कंपनीचं कॉटन आपल्याला तुलनेनं स्वस्त मिळतं. म्हणजे होतं काय, माणसाचा कल हा कुठं असतो, त्याच गुणवत्तेचं जर आपल्याला कमी किमतीमध्ये मिळत असेल तर आपण स्वस्त वस्तू घेण्याकडेच आपला कल हा दिसून येतो. मग या जीवघेण्या व्यापारी स्पर्धेमध्ये आपल्या स्वदेशी कंपन्या या टिकू शकत नाहीत असं यामध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे. हे जे 5 परिणाम आहेत जागतिकीकरणाचे, हे 5 मुख्य परिणाम जागतिकीकरण म्हणजे नकारात्मक परिणाम जे आहेत ते जागतिकीकरणाचे आपल्याला इथे झालेले दिसून येतात. तुलनेत जर तुलनात्मक अभ्यास आपण जर केला की जागतिकीकरणाचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम जर आपण बघितलं तर तुलना जर केली तर बरोबर सकारात्मक परिणामाचा विरोधी मुद्दा जो आहे तो नकारात्मक परिणामामध्ये. तो पुढच्या लेक्चरला दोन्ही मुद्दे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही समोरासमोर ठेवून दोन्हीचं पुन्हा एकदा तुलनात्मक स्पष्टीकरण आपण पाहूया. ते आपण पुढच्या लेक्चरला बघू.